ज्या प्रकारे मातंग समाज मागच्या काळातल्या सत्तेतल्या काँग्रेसनी वापरला, म्हणजे घाटे कुटुंबापुरतं किंवा याच्या कुटुंबापुरतं, तशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला सांगतो आज एकनाथ शिंदेंनी, तुम्हाला सांगतो खदगावकर नावाच्या त्यांच्या माणसाला पुढं करून रसद पुरवून, जर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मातंगांचं नुकसान आहे, बौद्धांचं नुकसान आहे, परंतु बौद्ध का म्हणतंय ह्याचं विश्लेषण, ह्याचं चिंतन मुख्यमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले स्पष्टपणे की सगळ्या बाबी तपासल्या जातील. म्हणजेच काय तपासावं लागेल. ठीक आहे, सुधाकर भालेरावजी उत्तर द्या. त्यांचं म्हणणं आहे आधार काय आहे, आधारच नाही आणि कोर्टात टिकणार नाहीये समितीच्या आधारावरती. आणि तुमच्या पक्षावर पण आरोप होतोय, तुमच्या नेत्यांवर पण आरोप केला. नाही, मी तर तुम्हाला सांगतो, मी खंडेकरांना मोकळा करू शकतो, मोकळा करू शकतो. एकनाथ शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं प्लॅन आहे. त्यांना मराठ्यांसोबत, ते मराठ्यांच्या पुढारी आहेत, त्यांना मातंग समाज जे आहे सोबत हातचा आला पाहिजे. ठीक आहे, ते विषय काय आहे, सामाजिक विषय. सुधाकर भालेराव, प्लीज तुमचं ऐकलं ना, तुमचं ऐकलं ना, तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकलं. नाही तुमचं ऐकलं त्यांचं ऐकलं, तुमचं ऐकलं तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकू द्या. हा मुद्दा कशासाठी आहे त्याच्यासाठी बहस करा. मी तुमचं स्वागत करायला तयार आहे. एकनाथ शिंदेने मोजायला लावलेली बहस नाही करायची, उघडं नाही करायचं. एकनाथ शिंदेने चालवलेली ड्राईव्ह थांबवायची नाही. एक मिनिट, नाही हे योग्य नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. प्रश्न विचारायचे नाही का? भरकटू देणार नाही मी, चर्चा भरकटू देणार नाही. आम्ही भरकटत नाही, मी सत्य. भालेराव साहेब एकनाथ शिंदेने जर केलं प्लीज सदावर्ते मुख्यमंत्री होते. सदावर्ते साहेबांना मी शांत केलंय. भालेराव साहेब आपण मुद्द्यावर बोला, आपण मुद्द्यावर बोला. भालेराव साहेब मुद्दा हा आहे की आधार काय आहे हे टिकणार नाही समितीच्या आधारावर, असं त्यांचं म्हणणं. आपण मुद्द्यावर बोलूया. मुद्दा का बाबासाहेबांनी समोर आणला, आरक्षण का लागू केलं, तर अस्पृश्यता ही व्यवस्था दूर करण्यासाठी. इम्पेरिकल डेटा सांगा ना, कारण सांगा ना. त्यांना बोलू द्या ना. भालेराव साहेब तुम्ही नाही भालेराव साहेब वैयक्तिक नको, बोलायचं नाही. मी एकनाथ शिंदेला मोजत नाही आणि तुम्हाला नाही हे योग्य नाहीये, हे योग्य नाही. त्यांनी केला आधी आरोप. भालेराव साहेब एक मिनिट बंद करा. नाही प्लीज, हे अशा पद्धतीनं होता कामा नाहीये. बरं ठीक आहे, आवाड सर अरे माणसासारखं बोला. तुम्ही काय जनावरासारखं बोलायला म्हणलं का? मी तुम्हाला एक मिनिट हे योग्य नाहीये ना. माणसासारखं बोला म्हणताय, सांगा. मानवतेचा विचार स्वीकारलेला आहे. काय भालेराव साहेब, हे असं रसद पुरवण्यात चळवळी टिकत नसतात, रसदच्या चळवळी टिकत नसतात. ठीक आहे, त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे. मला वाटतं त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. भालेराव साहेब राजकारण करताय भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत. एकीकडे तुम्हाला वास येतो तुमच्या विचाराचा. आज तुमचा नासून गेला विचार. तुम्ही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कमी जास्त बोलतात. तुम्ही उडबशा काढल्या पाहिजे. मी दोघांनाही थांबवतोय. उडबशा काढल्या पाहिजे. तुम्हाला तर दोघांनाही थांबवतोय. आवाड सर प्लीज, मी दोघांनाही थांबवतोय. आवाड सर, या अशा परिस्थितीमध्ये जर समजा हा निर्णय घेतला गेला, इम्पेरिकल डेटा कुठलाही उपलब्ध नसताना, म्हणणं हे सुद्धा येत आहे की आपण एकूणच या सगळ्याची जनगणना जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये आणि इम्पेरिकल डेटा नसताना अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतला तर तो टिकणार नाही. खरंच यात तथ्य आहे? नाही, आधार काय असला पाहिजे? मी म्हणालो तसं लवजी साळवे